भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत आहे। आपण पाहतोय की अधिवेशनामध्ये आता भास्कर जाधव आणि कल्याण शेट्टी यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। नेमका हा सगळा प्रकार काय आहे आणि भास्कर जाधव यांनी जी भूमिका घेतली, सरकार तुमच्या बापाचं आहे का, सरकारचा बाप काढला, कशा पद्धतीनं पाहता याकडे? नाही, अत्यंत दुर्दैवी आहे आणि भास्कर जाधवांसारखे ज्येष्ठ सदस्यांनी जर का अशी भाषा वापरली असेल तर ते अत्यंत दुर्दैवी अशा स्वरूपाचा आहे आणि याचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हे दोघं मिळून या संदर्भातला जो काही निर्णय असेल, जर का त्यांच्याकडे तक्रार गेली असेल तर या संदर्भातला निर्णय करतील। या संदर्भातला व्हिडिओ पण आता व्हायरल होतोय आणि त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की बाचाबाची होते दोन्ही नेत्यांमध्ये आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मुलाचं लग्न आहे, त्याच्या पत्रिका वाटप जे आहे ते हजेरी पटावरती होतं, जिथे आमदार सह्या करतात। मात्र त्या ठिकाणी गर्दी झाली आणि यानंतर भास्कर जाधव यांनी हे विधान केलं। जिथे आमदार महोदय सह्या करत असतात त्या ठिकाणी अशा पद्धतीने पत्रिका किंवा अन्य गोष्टींचं वाटप जे आमदारांकरता असतं, अशी करण्याची मी तरी गेले कित्येक वर्ष पद्धत पाहतोय आणि त्यामुळे त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही। पहिला मुद्दा फक्त त्याच्यात काही गर्दी झाली असेल, त्यांनी काही समस्या निर्माण झाल्या असतील तर लगेच कोणाचा बाप काढण्यावर आहे, हे काही विधिमंडळाच्या परंपरेला संस्कृतीला धरून नाही आहे आणि त्यामुळे जे काही झालं ते योग्य झालं असं मला वाटत। सभागृहात नाही तर सभागृहाच्या बाहेर विरोधी पक्ष नेत्याची भूमिका निभावत आहेत असं वाटतंय तुम्हाला? नाही, ही विरोधी पक्षनेत्याची भूमिका नाही, ही पक्षविरोधी नेत्याची भूमिका दिसते मला। यातून त्यांच्या पक्षाची उरली सुरली अब्रू जी काही शिल्लक आहे ती जाती आहे आणि कदाचित राज्यसभा मिळत नसेल, विरोधी पक्षनेतेपद मिळत नसेल, MLCचं काय होणार हे कळत नसेल, म्हणून हे उपद्व्याप चालू असतील। नक्कीच, पण कल्याण शेट्टी यांनी पण उत्तर दिले आहे। ते म्हणाले की बाप काढू नका, आम्ही सुद्धा सरकारमध्ये आहोत, सरकारचा बाप काढू नका, आम्ही त्याच सरकारमध्ये आहोत। मी सुरुवातीलाच म्हटलं ना की जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक असं आहे। या संदर्भातला जो काही निर्णय करायचा असेल तो निर्णय विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती एकत्र मिळून करतील। कारवाई होईल या सगळ्या संदर्भात आता? नाही, मला यातली काहीच कल्पना नाही, पण अध्यक्ष आणि सभापती यांचा हा विषय आहे, त्या संदर्भातली कारवाई ते करतील। रोहित पवार यांनी एक महत्त्वाचं विधान केलं, त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळी VSRचं एक विमान होतं आणि ते दावोसला जात होतं, पण इराण मार्गे ते नेण्यात आलं होतं आणि मग धमकी देण्यात आली की तुमचं विमान इथनं नेऊ नका, अन्यथा ते जेट विमानांचा वापर करून त्या ठिकाणी पाडण्यात येईल। किती गंभीर आहे हे सगळं प्रकरण? नाही, मला असं वाटतं की प्रकरण गंभीर तर नाहीच आहे, पण आता रोहित पवारांना असं कोणी गंभीरपणाने घेत नाही आहे। तसंही पूर्वी घेत नव्हतेच, पण आता तर अजिबातच गंभीरपणे घेत नाही आहेत आणि त्यामुळे रोज काही ना काही विधानं करायची आणि आपण प्रसारमाध्यमांमध्ये राहायचं, याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे। कारण त्यांना एवढंही माहिती नाही की जेव्हा तुम्ही भारताच्या हद्दीच्या बाहेर जाता तेव्हा DGCA असतं, जागतिक सगळ्या प्रत्येक देशाची ATC असते आणि जागतिक नियम असतात, त्या नियमाला अधीन राहूनच कुठल्याही विमानाला त्या ठिकाणाहून प्रवास करावा लागतो। पण त्यामुळे चर्चेत राहण्याकरता हे केविलवाणे प्रयत्न चालू आहेत। नक्कीच, तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।